स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. लेंगरेच्या प्राथमिक शाळेत सिलेंडरचा स्फोट. माध्यान्ह आहार शिजवताना घडली घटना. होती आचारी म्हणून वाचली बिचारे. प्रवेश सुरू. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. तुम्हाला हाडांचा त्रास आहे? विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंटवरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. खानापूर तालुक्यातील लेंगरे इथं प्राथमिक शाळेत माध्यान्ह आहार शिजवताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. ही दुर्घटना आज मंगळवारी सकाळी 10च्या दरम्यान घडली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील गुजले वस्ती शाळेत माध्यान्ह आहार शिजवण्याच्या खोलीत हा गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील गुजले वस्तीत जिल्हा परिषदेची 1ली ते 4थी पर्यंतची शाळा आहे. या शाळेत अंगणवाडीचे वर्ग भरवले जातात. आज मंगळवारी सकाळी शाळेत नेहमीप्रमाणे स्वप्नाली संतोष गायकवाड या माध्यान्ह भोजन शिजवण्यासाठी गेल्या. तिथं डाळी शिजवण्यासाठी गॅस सुरू केला असता या गॅसच्या शेगडीतून वेगळाच आवाज येऊ लागल्यानं गायकवाड गॅस बंद करण्यासाठी धावल्या. मात्र त्याच वेळी मोठा जाळ झाला. यावर गायकवाड यांनी तातडीने बाहेर पडत आणि प्रसंगावधान राखत शाळेच्या आवारात आलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. याच दरम्यान जाळ काढत असतानाच गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट होताच शेडचे पत्रे दूरवर उडाले. मोठा स्फोट झाल्यानं आसपासच्या लोकांनी शाळेकडे धाव घेतली. लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोट झाल्याची माहिती समजताच ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. तसेच सरपंच लक्ष्मीबाई पाटील, माजी अध्यक्ष सुनील पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य संजय गायकवाड आणि एजाज देसाई यांनी या ठिकाणी भेट देत स्थानिकांच्या सहकार्याने मदत कार्य सुरू केलं. तासाभरानंतर आग विझवण्यात यश आलं. उपसरपंच जाकीर पठाण, सुरेश चिंचनेर, माजी सरपंच प्रशांत सावंत, शकील शेख, हर्षवर्धन बागल यांनी या ठिकाणी भेट दिली. या शाळेत स्वप्नाली गायकवाड या आचारी मध्यान्ह भोजन शिजवण्याचे काम करतात. आग लागल्याचं दिसताच त्यांनी शाळेच्या आवारात असलेल्या चिमुकल्यांना तात्काळ बाहेर काढलं. परिणामी पुढचा अनर्थ टळला. आचारी असलेली स्वप्नाली गायकवाड हिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाली. मात्र शाळेच्या आवारामध्ये प्राथमिक शाळेची अंगणवाडीची चिमुकली आलेली दिसताच क्षणाचाही विलंब न करता तिने तात्काळ या चिमुकल्याला शाळेच्या आवाराबाहेर काढला. होती आचारी म्हणून वाचली बिचारी, अशी चर्चा गावात सुरू आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.